मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलेल्या आरोपानंतर ज्या लोकप्रतिनिधी आहेत संभाजीनगरच्या गोलडगाव जिल्हा परिषदेच्या ज्योती सुधाकर शिंदे दहीहंडे त्यांच्या रद्दचे प्रमाणपत्र करण्यात आलेलं आहे। त्याचे जे मूळ तक्रारदार आहेत ते सचिन खलसे आपल्या बरोबर आहेत। खलसे साहेब, तुम्ही तक्रार केली होती, तुम्हाला नेमका संशय आला कुठे? जेव्हा मी समाज कल्याणमध्ये जात पडताळणी समितीकडे दुसऱ्या कामानिमित्त गेलो असता त्याची सुद्धा तिथं फाईल बघण्यात आली माझ्याकडनं आणि मला असं कळलं की हे उर्दू भाषेतलं ट्रान्सलेशन आहे, यांनी याच्या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे। म्हणून मी तिथून पुढं समाज कल्याणला तक्रार दाखल केली। काय पुरावे आढळले, नेमकं तुमचं काय मत आहे? त्यांनी जे उर्दू भाषेतलं 1919चं फसली भाषेमधलं जे एक कागद आहे याच्या ट्रान्सलेशन करून त्यांनी स्वतः जे आणलेलं आहे दहीहंडेनी, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं यशवंत शहाजी दहीहंडे असं करून आणलेलं आहे। त्यांच्या सोयीनुसार केलं त्यांनी। ऍक्च्युली हे तसं नाहीच आहे। मी पण तेच प्रमाणपत्र 1919चे फसली भाषेमधलं उर्दू डॉक्युमेंटचे मी पण ट्रान्सलेशन करून आणले। हे यशवंत शहाजी आहे, यशवंत शहाजी दहीहंडे आहे। ऍक्च्युली असे मी 4 करून आणलेले आहे। माझ्याकडे 4 डॉक्युमेंट्स आहे माझे विविध, म्हणजे मी नांदेडहून एक आणलं, एक पुण्याहून आणलेलं आहे, एक अमरावतीहून आणलेलं आहे। हे सगळीकडे त्यांनी हनुमंतच दिलेला आहे, पण यांनी यांच्या सोयीसाठी यशवंत दाखवलं आणि यशवंत हे ज्योती श्रीधर दहीहंडे यांचे खापर पंजोबा दाखवले आहे। ऍक्च्युली हे ज्यांचं हनुमंत दहीहंडे आहे हे यांचं ओरिजिनल कुणबी आहे, पण यांचा आणि ज्योती श्रीधर दहीहंडेचा काही काडी मात्र संबंध येत नाही। त्यांनी त्यांचे खापर पंजोबाचं नाव त्याच्यावर ट्रान्सलेशन आपल्या पद्धतीनं करून घेतलं। त्यामुळं हे जे आज त्यांनी जरांगे पाटलांनी त्याच्यावर बाईट दिली, तर जरांगे पाटलाची सुद्धा दिशाभूल करतात दहीहंडे आणि शिंदे जे आहे, सुधाकर शिंदे आहे, हे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवलं पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 जण आहेत, त्यापैकी 4 जणांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे, तर त्या ट्रान्सलेशन मधून मी 3 जणांकडून करून आणलेला आहे आणि 1 जणाकडून त्यांनी करून आणलेला आहे। 1 जण यशवंत लिहितो आणि 3 जण हनुमंत लिहिते, मग खरं कोणचं? 3 जणांचं खरं मानू ना आपण। तर हे हनुमंत शहाजी दहीहंडे यांचं मूळ सर्टिफिकेट आहे, तसं यांनी यशवंत केलं आणि स्वतःचे खापर पंजोबा दाखवलंय आणि कुणबी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मिळवलं आणि त्याच्यावर निवडणूक लढवली आणि ते आता जात प्रतिनिधीनं पुरावे अभावी त्यांचं ते प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं आहे। ट्रान्सलेटच खोटं केलेलं, ट्रान्सलेशनच खोटं केलं, त्यांच्या पद्धतीनं करून घेतलं आणि हे असं तसं केलं नाही। ट्रान्सलेशन देताना बी काहीतरी चिरीमिरी केली असेल। ट्रान्सलेशन ज्यांनी करून दिलं ना, यांनी हे सहज नसन करून घेतलं, त्यांनी बी 1-2 लाख रुपये यांच्याकडून घेतले तेव्हाच करून दिलेलं आहे। ऍक्च्युअली मी ज्यांच्याकडून करून आणलं त्यांनी त्यांची साधारण फी घेतलेली आहे आणि जे खरं आहे ते त्यांनी करून दिलं। ते माझ्या संग हायकोर्टात यायला सुद्धा तयार आहे की आम्ही हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगायला तयार आहोत की हनुमंतच आहे। आता ज्योती दहीहंडे शिंदे यांनी सांगितले की आम्ही कोर्टात जाणार आहे। हो, गेलेलं आहेत ना ते। माझं कॅविट दाखल केलेलं आहे मी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगरला। त्यांनी पण अपील केली। येणाऱ्या 10 तारखेला तारीख आहे त्याच्यावर। हे हनुमंत जे आहे त्यांच्याशी कुठलाही रक्तसंबंध त्यांचा नाही, ते वंशावळीमध्ये त्यांच्या संग येत नाही। त्यांची मी वंशावळ त्यांनी जी दाखल केलेली जात पडताळणीला ती पण माझ्याकडे आहे। मी सगळे डॉक्युमेंट्स काढलेले आणि हनुमंताचे मी जो 5 गट नंबर सर्वे ज्याची ही रजिस्ट्री आहे, ही उर्दू भाषेतली जी रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये 5 सर्वे नंबर दाखवलेला आहे। यांनी दहीहंडेनी ते सर्वे नंबरचं एकही डॉक्युमेंट्स काढला नाही। मी सर्व डॉक्युमेंट्स काढलेले, त्याच्यामध्ये वारंवार हनुमंताचंच नाव आहे। आज ही ती जमीन शेवटी हनुमंताच्या नावाची होती, ती आज एअरपोर्टला गेलेली आहे, त्याच्यावर शेवटी हनुमंतच नाव आहे। म्हणजे ती महाराष्ट्र शासनाची हुस्तर हनुमंतच नाव आहे त्याच्यावर। हा पुरावा कधीचा आहे? 1919चा आहे आणि फसली भाषेमध्ये लिहिलेला आहे। उर्दूपेक्षा बी वेगळी भाषा राहते, ती फसली भाषेमध्ये, फारसी भाषेमध्ये लिहिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 4-5 जण आहे, त्यातला 1 जण देत नाही, खूप वय आहे त्यांच्यावालं, आणि 4 जणांकडून आम्ही आणलेले। 3 जणांकडून हनुमंत आलं आणि 1 जणांकडून यशवंत त्यांनी स्वतः करून आणलेले दहीहंडेनी त्यांच्या पद्धतीने। तुमचं असं म्हणणं आहे की जो कागद आहे फारसी भाषेतला त्याच्या जागी हनुमंत शब्द होता त्याच्यावरती ओरिजिनल, आणि तो यशवंत केलेला आणि तो आपला खापर पंजोबा असल्याचं त्यांनी दाखवलं। हो, बिलकुल। त्यांनी त्यांच्या सोयीनुसार यशवंत नाव करून घेतलेलं आहे। ऍक्च्युली हनुमंतच आहे। आता ते त्या विरोधात, निकालाविरोधात न्यायालयात जायचं म्हणतात, तुमची काय बाजू? मी पण न्यायालयात जाणार आहे, मी लढणार आहे।
मी पण वकील वगैरे आहे, माझे पण लावलेले आहे, मी पण कॅव्हेट दाखल केलेलं आहे. मी शेवटपर्यंत लढणार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की मला न्याय भेटेल म्हणून. एकूणच कुठेतरी मनोज जरांगे यांची संबंधितांनी दिशाभूल केल्याचा या तक्रारदारांचा आरोप आहे आणि अर्थात त्यांनी जी कागद दाखवली त्याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत 1919च्या आसपासच्या त्या काळामध्ये हनुमंत असा उल्लेख होता, मात्र ट्रान्सलेटरद्वारे तो यशवंत करण्यात आल्याचा देखील त्यांचा आरोप आहे आणि अर्थात इथून पुढची लढाई असेल ती न्यायालयात असणार असं दिसतंय. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.